नमस्कार रामभाऊ. अशी पाठ होऊन जाते योगशास्त्र किंवा मच्छर हाकलता हाकलता अभ्यास शिकवता शिकवता. आणि त्याच्यात मग हे एखाद्या वेळेस हे लेखन असं 2 तास 2.5 तासाचं असतं. तर मी तुम्हाला कसं सगळं सत्य का सांगतो रामभाऊ, तर हे RSSच्या शाळेचा आपल्यावर जो उपकार झाला आहे, आपल्या आत्म्यावरती शरीरावरती, त्याची परतफेड मी करून टाकत आहे. आणि येत्या काळात भरपूर शाळा मी टाकत आहे रामभाऊ, कारण की आज युद्ध शांत झाल्याबद्दल थोडंसं समाधान मिळाले. पण युद्धाची ललकारी हे लोक तिसऱ्या महायुद्धात करू शकतात, म्हणून सगळ्याच देशांचा पूर्व दिशेने म्हणजे जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया साईडने अर्ध पृथ्वीचं कवच मी धारण केले रामभाऊ, निळ्या रंगाचं हे ते. आणि तिकडे संरक्षण कवच म्हणून त्यांचा मी खूप मोठा आधारस्तंभ झालो. ते सगळं घाटकोपरचं पुण्य आहे. पुण्य आहे. एखाद्या नेत्याला मी धमकी दिली बाबा, त्याला रागाने बोललो, तर ते आई आणि लेकरू असा लढीवाळपणा आहे त्याच्यात. राग आहे सुधारवण्याचा, पण मनात पाप नाही आपल्या, बरोबर. तर हे माझ्या मागच्या बऱ्याचशा लेखांमध्ये आहे. तर कसं असतं, हे आता जे सध्या पृथ्वीवर चाललं हे कसं आहे, चुकीचं आणि फारच चुकीचं झालेलं आहे जे काय चाललं आहे. फक्त एवढं की आपण भारतीय लोकांना, नेत्यांना वाईट बोलू शकत नाही कधी, कारण की भारतातले लोक देवाचा रूप आहे सगळीच्या सगळी, बरोबर. आणि एकमेकांविषयी गैरसमज होतो, त्यामुळे या घटना घडतात अशा. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या या लेखालाच. तो RSSसाठीच प्रखर लेख आहे, पण त्याच्यात मी आईसाहेबांची मदत घेतली आज, कारण की गेल्या 8 ते 15 दिवसात आईसाहेबांनी तुमचं घरात आगमन झालं आणि इथे जेवढा शूर्पणखा होता, त्या शूर्पणखांच्या मागे त्यांचं नाक कापायच्या मागे लागलो मी आता. तर ते सगळं प्रभू रामचंद्र किमया करून घेत असतात आपल्याकडून. म्हणजे ते कसं आपल्या जन्माचं कर्तव्य आहे ते. तर मी नवरात्रीतल्या सगळ्या आईसाहेबांना आणि रामनवमीच्या सगळ्याच देवांना, शिवरात्रीच्या सगळ्याच भोलेनाथांना आणि साधू संतांच्या कृपेला मी आज आपल्या घाटकोपरच्या घरामध्ये धारण केले. आवाज माझा घोगरा होतो मध्ये मध्ये, कारण की मला ते करोनाचे जंतू किंवा लोकांचा त्रास, लोक करणी, जादूटोणा असे प्रयोग माझ्यावर करत आहेत. कोणी भिंतीला खेळ ठोकते, कोणी 4-4 मातृका पाठवते, कोणी जळते, कोणी चिळे पाठवते रात्रीचे कुत्र्यांची. असं त्या घाटकोपरच्या घरात आपल्याला वनवास तयार झाला रामभाऊ. आणि त्याच्यामुळे आपण ते घाटकोपरचं घर काही दिवस असं थोडंसं टाळावेळा लावून परत आपण तपस्येला जात असतो मध्ये मध्ये. तर हे तुम्हाला मी सत्य इतक्या दिवस का सांगितलं नव्हतं, कारण की तुम्ही आणि आईसाहेब वर्षा ह्या ज्या दिवशी घरात येतात, त्याच दिवशी मला बरंचसं चैतन्य आणि आराम मिळतो, बरोबर. आणि ही अंधश्रद्धा नाही, हे तिसऱ्या डोळ्याच्या दृष्टीने सांगत आहे रामभाऊ. आता बऱ्याचशा चमत्कारामध्ये ईश्वरी शक्ती प्राप्त झाल्यात आणि मोठेपणा किंवा अहंकार शरीरात राहिला नाही माझ्या. पूर्ण परमेश्वरी तत्त्व प्राप्त झाली मला. फक्त एवढं आहे की आता त्या गिरिजाबरोबरचं लग्न किंवा राधाबरोबरचं प्रेम आहे, आणखी काही जवळजवळ 8 ते 9 गवळणी भुलल्यात आपल्याला. तर त्याच्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की त्यातील एकच राधा कोचली तरी पकडून घ्यायची आता, कारण की भाकरीची सोय नाही घरामध्ये, कपडे आपण स्वतःच धुतोय, भांडे आपणच घासतोय, आणि टोमणे लोक आपल्याला उद्धव ठाकरेसारखे त्रास देत आहे बरोबर. मग त्या टोमण्यांमुळे आपल्याला कसं आहे, एक महान क्रांती या घरात आणायची आहे घाटकोपरच्या. कारण की लोक कसं आपल्याला असंही जगून देत नाही, तसंही जगून देत, जंगलातही जगून देत नाही, ट्रेनमध्येही त्रास देतात लोक, भयंकर त्रास देतात लोक आपल्याला, मंदिरातही त्रास देतात, कारण की सिद्धी प्राप्त झाल्यात आपल्याला. तर व्यायामाच्या दिवशी त्या सिद्धी असतात, व्यायाम केला की त्या सिद्धी येत नाहीत आपल्याजवळ. म्हणजे बजरंगबली पण कसं आहे, त्याला व्यायामच पाहिजे दररोजच्या दररोज, असं आहे. आणि मध्ये मध्ये मी कालच्या लेखात तुम्हाला पाठवलं की वासनेच्या गावी गेलो बाबा, तिरस्काराच्या गावी गेलो. तर ती गावं म्हणजे हे लोकांचे जे युद्ध चालू आहेत त्यांच्या मातीत शिरलो होतो मी 8-15 दिवस, की बाबा मला युद्ध नकोच आहे, मला फक्त बुद्ध हवा आहे, गौतम बुद्ध.
गौतम बुद्धाच्या पलीकडे कुठलाच चांगला देव आजच्या तारखेला नाही. कारण की गौतम बुद्धाने त्या परमेश्वरी विष्णू देवाचं सामर्थ्य प्राप्त करून आपल्या पृथ्वीला शांतता दिलेली आहे फक्त. आणि ज्वालामुखीची शांतता त्यांनीच तयार केलेली. तर ते महापुरुषाचं वर्णन आपल्या वाणीने होणार नाही रामभाऊ, बरोबर. म्हणून आज मी थोडक्यातच आटपतो, जास्त बडबड करायला वेळ पण नाही. 3 वाजलेत पहाटेचे, 3:11 बाकी. आणि सगळे जागतिक गोलक ब्राह्मण संघ, ब्राह्मणांचा मी आजही आदर करतो. सगळ्या बालकपुत्रांनो, मी घाटकोपर सुपरमॅन शरद हरिभाऊ कटारे माझ्यातर्फे आज रामप्रभू जन्म सोहळा पाठवितो तुम्हाला. तर त्याचं रहस्य असं आहे की माझ्या घरात प्रभू रामांची एक छबी आली आज, आणि त्यांचं ते लांब सोन्याचं नाक. आदरणीय रवींद्रनाथ टागोर यांचा भाना ठेवा बाळांनो, त्यांच्यासारखं वागा, सत्य वागा, अनेक गुणाने महापुरुष बना. त्यांच्या ऑफिसमध्ये जे घमेंडी मूर्ख कामगार होते, क्लर्क होते, असं कधी बनू नका बाळांनो. आदरणीय जापनीज प्रिन्सिपल बघा, प्रत्येक शाळेचे, प्रत्येक कॉलेजचे स्वतः संडासं साफ करतील ते. एकदम स्वच्छ संडासं ठेवतात ते, प्रिन्सिपल असून कामं वाटून घेतात. ते जपानकडून शिका तुम्ही. जापनीज लोकांची अहंकार कमी करण्याची, मीपणा कमी करण्याची ती प्रक्रिया शिका बाळांनो. मनातून अहंकार काढून टाका सगळ्यांनी. मी राजा, मी प्रजा हे सोडून द्या. सामान्य माणूस बनून ते आपल्या भारतातले असे बरेचसे नेते आहेत, म्हणजे अतिशय सुंदर नेते आहेत, की त्यांनी अहंकार कधी बाळगला नाही. त्याच्यातले आपले आदरणीय मोदी साहेब, मस्त नेते आहेत मोदी साहेब. आणि जगाचे सर्वात मोठे देश कधीच हार मानत नाही, तर आदरणीय नरेंद्र मोदीसुद्धा कधीच हार मानत नाही. आज अपोजिशनवाल्यांनी किती त्रास दिला होता मोदी साहेबांना, पण मोदी साहेबांनी ते कालचं परवाचं भाषण केले त्या संसद भवनमध्ये, परत देशाचे आधार बनले ते. म्हणजे शिका, मोदी साहेबांकडून शिकण्यासारखं आहे. असा नेता आपल्याला कधीच भेटणार नाही तर पुढे. तर लेकरांनो, लोकांचे भले करा. आणि माझं तर असं झालं, लोकांचे भले करता करता आम्ही जर खर्च झालो आहे, मी खर्च झालेलो आहे पूर्ण. बहिणी बाळांसाठी काही असे बाहेरचं बघायला लोक यायचे आपल्याकडे, बाबागिरी. तर त्याला बाबागिरी नाही म्हणत, ग्रंथ वाचन होतं ते. तर त्या ग्रंथ वाचनामध्ये बरेच लोकांचं चांगलं करताना प्रसंगी आपला जीव पण गेला, पण आपण हार नाही मानली कधी, बरं. आणि त्यामुळे हे लोक आपली आता सध्या टिंगल टवाळी मस्करी करत आहेत, पापी लोक. पण ईश्वरी शक्ती आज अख्खा दिवस घरात होती, बरं. आणि मग म्हणून असं बोलायचं तर, खर्च झालो आपण, मातीशहीद जरी झालो तरी जनता, रुग्ण, गायी, झाडे, जीवजंतू, बॅक्टेरिया, पॅरमॅशियम यासाठी जीव गेला तरी चालेल. पृथ्वी कल्याणासाठी तरी परवा नाही आपल्याला. जीव गेला तरी चालेल, परवा नाही आपल्याला. पण मोठा भाऊ दिगंबर आचरेकर, पण मोठा भाऊ आमदार राम कदम यांच्या बाणा कधी सोडणार नाही. शिवरायांचा बाणा आहे तो, बरं. आता याच्यात कुठली घमेंडी किंवा आजकालच्या युगातलं बोलणं नाही. हे जवळजवळ 5 ते 10,000 वर्षापूर्वीचं बोलणं मी करत आहे. कारण की मी आजही सुद्धा माझ्या घाटकोपरच्या घरात 5 ते 10,000 वर्षापूर्वीचं जीवन जगत आहे. आणि टाईम ट्रॅव्हलिंग प्राप्त झालेलं आहे आपल्याला. ते चमत्कार होतो घरामध्ये कधी, पण तो बोलून दाखवण्याचा नाही. तर राम कदम साहेब हे खूपच आदरणीय असं एक अजरामर वृक्ष आम्हाला घाटकोपरला मिळालेलं आहे. त्याबद्दल परमेश्वराचे मी आभार मानतो, प्रभू रामरायांचे, जे साक्षात परमेश्वर आहे त्यांचे आभार. आणि काय भित्री पक्ष असतात, हे विरोधी पक्ष, त्यांना मी खूप शिव्या घालतो. मला माफ करा शिव्या दिल्याबद्दल. मी फेसबुक आणि गुगलची सुद्धा माफी मागतो. किंवा आंतरराष्ट्रीय जो बाणा आहे शिव्या न देण्याचा, मानवतेचा, त्याच्याकडे मी माफी मागतो. पण मी बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात त्यांना शिव्या देतच राहणार सारखे, बरं. आणि आम्ही RSS शाळेमध्ये देशप्रेम शिकलो, शिवराय बाणा धारण केला आम्ही. आणि त्याच्यामुळे आज पाकिस्तानचं नाव मी जवळजवळ रामनगर 1 करणार आहे, बनवणारच ते मी काही दिवसांनी, अखंड भारत. आणि आदरणीय राजनाथ साहेब सिंग यांना
मी बांगलादेशसुद्धा बहाल करणार आहे काही दिवसांनी. ते ठरलेलं आहे. बरं. कैलास जो पर्वत आहे, तो चीनसहित मी भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करणार आहे. कारण की ह्या लोकांनी आपल्या देशाला पूर्वी पण त्रास दिला होता. पाकिस्तान, चीन, बिनाकामाचा त्रास. आणि तो सगळा मी BJPच्या बॅनरखाली काही दिवसांनी आणणार आहे. कारण की मोदी साहेबांकडून मी तेच शिक्षण घेतलेलं आहे, की कशाप्रकारे अखंड भारतीय तत्त्व जोपासायचे आणि देशाला चांगल्या विकासाकडे घेऊन जायचं, मानवतेकडे घेऊन जायचं. काल रामभाऊ पण बोलले होते की माणुसकी. तर ती माणुसकीची जी बीजं आहेत, ती दिगंबर भाऊ आचरेकरांनी मला बालपणापासून दिली. रामभाऊने अर्धं जेवण मला दिलेलं आहे खूप वेळा. तर आज मी आमररस बोललो तर तुम्ही आमरस वाटला तिकडं. खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. त्याचा नुसता दृश्यानेच माझा आत्मा किंवा श्रीकृष्णाचा आत्मा भरून गेला इथे या घरामध्ये. तर परिस्थिती कशी आहे? थोडीशी आधी भौतिक आहे, आधी जैविक आहे, गावाकडची आहे परिस्थिती. त्याची न्यायनिवाडे आपल्याला करता येणं झाली तर रात्र थोडी आणि सोंग पार झाले. पण हळूहळू लग्नाकडे आपण कन्वर्ट होत आहे थोड्या दिवसांनी. उद्यापासून हो कन्वर्ट, म्हणजे आजपासूनच. तर माझे जे मोठे भाऊ आहेत, म्हणजे सगळ्यात मोठे भाऊ भारताचे आदरणीय योगी आदित्यनाथ ऑफिस, यांना मी माफी का मागतो? कारण की अटल बिहारीजीच्या मंगल केमिकल त्यांच्या सफरमध्ये मी त्यांच्या मागे पळत गेलो होतो का मला अटल बिहारी वाजपेयी भेटतील. आणि तोच मुलगा मी आज योगी साहेबांच्या पदावर असतो. पण ते पद योगी साहेबांना मिळालं तर मी आणि योगी साहेब एकच आहे गोरक्षनाथामुळे. आणि तो एक पोरगा आहे धीरेंद्र शास्त्री, तर ते संन्यासी पद आपल्या घरात येऊन गेलं इथे प्रत्यक्ष. म्हणजे कुठे ना कुठे मी भारताच्या देशकार्यात आणि आपल्या धर्माच्या तो जो अजरामर झेंडा आहे त्याच्यात मी आहे, सुदर्शन चक्रामुळे, श्रीकृष्णामुळे. तर ते राजेशाही तर आपल्या घरात आहे ऑलरेडी, ते आता होत चाललं आहे दिवसेंदिवस. फक्त मी रामभाऊ तुमच्याकडे काय येत नाही माहिती आहे? कारण की ती अपयशाची जी नियती आहे, जी काळीबाई आपल्या घरात आहे, ती आपल्याला यशस्वी होऊन देत नाही. त्याच्यामागे बरंच लय मोठं कारण सापडले. पण ह्या वर्षी कसं झाले, दत्त महाराजांनी भोलेनाथांनी अशी कृपा केली की सगळ्या गोष्टींचा सडोतोड उपाय आपल्याला सापडत आहे. बरोबर. फक्त शत्रूचा नायनाट करण्याची विद्या माझ्याकडे नाही रामभाऊ. म्हणून ह्यावेळेस जर मी आलो तुम्हाला भेटायला तर ती शत्रुंजय विद्या तुम्ही मला शिकवा, जी आपल्या शिवसागरमध्ये तुम्हाला प्राप्त झालेली होती. बरोबर. मी तुमच्याकडून पैसे 1 रुपया घेणार नाही का, मी मोठ्या भावाकडे पैसे मागत नाही. जर तुमची इच्छा असेल तर लग्नाला मला काय मदत करायची, तुम्ही एक साधं फूल जरी उचलून दिलं ना, तांदळाची 2 दाणे, तरी मी समजेल माझ्या भावाने मला खूप मोठी मदत केली. बरोबर. कारण की कसं आहे, स्वतःच्या पायावर उभं असणं हे खूप गरजेचं असतं माणसाला. समोरासमोर बोललंच मी बाकीच्या गोष्टी. तर हे वैयक्तिक नाही, देशाचं कारण याच्यात लपलेलं बघा. मी कसं देशाचं भलं करतोय, जगाचं भलं ते बघा. तर योगिक प्रॅक्टिस चालू आहे माझी सध्या. ती कशी आहे, तर करोना युद्ध करू नये कोणी. करोना आणि युद्ध हे दोन्ही गोष्टी करू नये. आणि WHOला मी विनंती करतो की कृपया तुम्ही माणसांना कमीत कमी योगा आणि प्राणायाम करण्यासारखं तरी जगू द्या माणसांना. कारण की साक्षात शत्रू म्हणजे रामाचे जे साक्षात शत्रू आहेत, त्यांचा घोट घेण्यासाठी प्रभू रामांनी ती धनुर्धर विद्या पण दिलेली आहे आपल्याला. ती आता सध्या बंद ठेवलेली आहे आपण. आणि सोन्याच्या नाकाने बालक रामलाला आपल्या घरात घाटकोपरच्या घरी आज चहा आणि भोजन हे दोन्ही स्वीकारून गेलेले आहेत. बरोबर. तर हे सगळं रामकदम ह्या दयाळू बलराम भ्रात्यामुळे, त्या बलराम भ्रात्याच्या पुण्याईमुळे होत आहे. मी स्वतः श्रीकृष्ण रूपाने शांती ढाल, अर्ध्या पृथ्वीची राखण कवच मी बनलो आहे या एवढ्या 15-20 दिवसात.
हे एक पुण्य आपल्याला प्राप्त झालं. म्हणजे दगडूशेठ हलवाईंचे चमत्कार आहे, आपला नाही आहे. आणि ती कवच कुंडली बनून राम भ्रात्या तुमच्या नावाचा अजरामर डंका मी अर्ध्या पृथ्वीवरती आज लावल्यात यशस्वी झालो आहे. तर हे तुम्हा आईसाहेब यांची छत्रछाया म्हणा, वर्षा यांची छत्रछाया, किंवा असं मानू आपण की आपल्याला कुठली तरी देवीच प्रसन्न झाली असं समजूया. माझं कसं आहे, गरिबाचं झोपडं आहे रामभाऊ. आपण काय राजमहालात राहणारा शरद कटारे नाही असून, पण येत्या काळात आपल्याला राजमहाल भेटणार आहे म्हणून आपण कुठलाही अहंकार करत नाही. बरोबर. आज रामनवमी रोजी जय भारत माता सगळ्यांना. जय स्वामी समर्थ. सगळे सुखाने राहा आणि रामासारखं राज्य करा, सत्य वागा. जय शिवशंकर.